माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आमदार असलेल्या भोकरदन मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। कारण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश घवाड यांनी या भोकरदन विधानसभा क्षेत्रावरती आपला दावा केलाय। परंपरेने ही राष्ट्रवादीकडे जागा होती, मात्र आता तुमचं म्हणणं आहे की ती तुम्हाला मिळावी, म्हणजे शिवसेनेला मिळावी। काय अशी कारण आहेत बरं? नाही, कारण स्पष्ट आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसची 2 वेळेस इथं लढली आणि सध्याचे जे उमेदवार आहेत तर ते फार मोठ्या फरकानं मागच्या वेळेस इथं 2दाही पडलेत आणि इथं शिवसेनेचं खूप फार मोठं काम आहे। आणि विशेषतः जी लोकसभेची निवडणूक झाली, डॉक्टर कल्याण काळे यांना 1,00,000 मतं पडलीत आणि रावसाहेब दानवे या भोकरदन विधानसभामध्ये 99,000 मतं पडलीत। पण त्यामध्ये 7,000 मताचं लीड हे आम्ही जाफराबाद तालुक्यातून दिलं होतं आणि भोकरदन तालुक्यातून 6,000 काळे मायनस होते। म्हणजे आमचं 7,000 तिकडचं 6,000 मायनस प्लस 1,000, म्हणजे जाफराबाद तालुक्यानं विशेषतः या मतदारसंघात जाफराबाद तालुक्यानं आम्ही जे काम केलं आहे तर जाफराबाद तालुक्यातूनच कल्याण काळे साहेबांना लीड दिली होती। त्यामुळे आपोआपच लोकसभेला सुद्धा आम्ही भोकरदन जाफराबाद जे 2 तालुके आहेत या मतदारसंघातले, यात जाफराबाद तालुका हा पुढे आहे आणि त्यामुळं शिवसेनेचं एक नेटवर्क असल्यामुळं आणि महाविकास आघाडीने काम केल्यामुळं इथं काळेसाहेब निवडून आले। परंतु ते तरी केंद्रीय मंत्री होते, त्यांचा एक वचक होता, एक दबदबा होता, ते दहशत होती। कारण कोणत्या विद्यार्थी कसं काय असेल, पण त्याचा दबदबा या मुलाचं संतोष दानवेचं राजकीय वजन काहीच नाही, राजकीय वजन अजिबात नाही। बापाच्या भरोश्यावर सगळं राजकारण सुरू होतं। या माणसाचा संपर्क नाही, कुठं काही लोक म्हणजे लोकांशी काही कनेक्टिव्हिटी नाही, कुठं कोणाच्या सुखदुःखात नाही आणि विशेषतः व्हिजन नसल्यामुळं, विकासाचं व्हिजन नसल्यामुळं फक्त बापाच्या भरोश्यावर या ठिकाणी हा कारभार चालला। आणि लोकसभा निवडणूक झाली की रावसाहेब दानवे हे मुलाला 2दा त्यांनी लोकसभा झाल्या निवडून आणलं, पण ते आता लोकसभा ते हारलेले आहेत आणि त्यामुळं आता त्यांचं जे दहशत होती ती आता कमी झालेली आहे। आणि त्याच्यामुळं साहजिकच आता संतोष दानवे यांच्याविषयी पहिलाच प्रचंड असंतोष आहे। त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये, जनतेमध्ये, सर्वसामान्य लोकांमध्ये एवढा असंतोष आहे की त्याची तुम्ही कल्पना करू शकत नाही। कारण संपर्कच इकडे त्यांचा नाही आहे। आणि या सगळ्या बाबीचा विचार करता इथं या मतदारसंघात जाफराबादनं जे काळे साहेबाला मतदान दिलं तर त्यामुळे साहजिक लोक असं म्हणतात की बाबा इथल्या माणसाला उमेदवारी मिळाली पाहिजे। आणि माझा जो मी जे आता सध्या मतदारसंघात फिरतोय तर लोकांचं म्हणणं आहे की संतोष दानवे आता कुठल्यापासून निवडून येत नाही, कारण असंतोष एवढा मोठा आहे की तो म्हणजे ही सीट तर अशी परिस्थिती आहे की लोकांनी मागच्या वेळेस इथं मंगेश साबळेला 20,000 मतं दिलेत काही नसताना, आणि 12,000 मतं हे इतर लोकांनी दिले, पण ते भाजपला मत द्यायचे नव्हते। म्हणजे 32,000 मतं हे तर आज एका झटक्यात हे इकडं महाविकास आघाडीकडे वळतायत। आणि नवीन जो आता मतदार आहे की थोडे मतं वाढले तर हे सुद्धा मतं त्यांच्या विरोधात आहेत आणि त्यांनी एक दहशतीखाली या मतदारसंघात एक 15-20 हजार मतदान दहशतीखाली केलं, तर तेही मतदान फ्री झाले। म्हणजे ही सीट 40 ते 50 हजार मताच्या फरकानं ही जागा निवडून येईल आणि शिवसेनेनं तसे त्या दृष्टीनं प्रयत्न चालवलेले आहेत। बरं, मग राष्ट्रवादीला हा फायदा नाही होऊ शकत का? शिवसेनेलाच होईल का? म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीला? राजकारणात आपलं माहिती साहेब की थोडंसं कोरीपाटी ही आवश्यक असते आणि ते माजी आमदार 2दा आमदार होते, त्यांनी चांगलं काम केलं, पण काही थोडंसं एक फरक पडतो। आणि तो कसा? तो असा की बाबा कामं करताना सगळे कामं पूर्ण करता येत नाहीत, काही कामं आपले राहून जातात, लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत। आणि केवळ रावसाहेब दानवे म्हणजे वाईट आहे म्हणूनच आपलं मत मिळते असं नाही, त्यामुळे आपणही आपलं थोडंसं कर्तृत्व आपण सिद्ध केलं पाहिजे, त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे। आणि शिवसेना याच्यात अग्रेसिव्ह आहे, सगळ्यात पुढे आहे। कुठले आंदोलन असू द्या, कुठलं शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या, सगळ्या कामात पुढे आहे। आणि त्यामुळं राष्ट्रवादीपेक्षा निश्चितपणानं हा दावा आमचा प्रबळ आहे आणि याची जाणीव या मतदारसंघात लोकांना आहेच आहे, पण याची जाणीव वरिष्ठ नेत्यांना सुद्धा आहे। आणि त्यामुळं मी जर उभा राहिलो तर विशेषतः माझ्यासाठी
गटबाजी हा प्रकार कुठं नसणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादीमध्ये थोड्या प्रमाणात गटबाजी आहे आणि त्यामुळं आम्ही म्हणजे माझा दावा हा त्यामुळंच खऱ्या अर्थानं प्रबळ मानला जातो. वरिष्ठांना याबाबत काही संवाद झालाय का? त्यांनी काही तुम्हाला काही अनुकूलता दाखवली? वरिष्ठांनी मला स्पष्ट सांगितलं की आपलं हे जे चिन्ह आहे तर हे घराघरात पोहोचावा. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की राजकारणात काहीही होऊ शकतं, ही जागा आपण लढवू शकतो. आणि त्यांनी मला चिन्ह पोहोचायला सांगितल्यामुळंच मला असं वाटतं की ही जागा 100% शिवसेनेला सुटण्याचे संकेत आहेत. तुमच्या बोलण्यातून एक संदर्भ होता की रावसाहेब दानवेंनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली, तुमच्या निमित्तानं ही संधी येईल का त्यांचा चिरंजीवाला पराभूत करण्यासाठी? हो, प्रश्नच येत नाही. रावसाहेब दानवेनं म्हणजे तो हा माणूस म्हणजे एकदम तो खालच्या लेवलचा बोलतो. त्यांनी उद्धव साहेबांवर सातत्याने टीका केलेली आहे आणि म्हणजे अगदी खालच्या पातळीवर टीका केलेली आहे आणि ती संधी आता आम्हाला खऱ्या अर्थानं आलेली. आम्ही त्यांना मागच्या लोकसभेत त्यांच्या विरोधात बोलून त्यांना पाडलंय, म्हणजे त्यांना खूप विरोध करून पाडलंय. आम्ही त्याच लेवलला बोललो आणि आता ही नामी संधी आलेली. आणि खरं तर खऱ्या अर्थानं साहेब बापाचं ते आव्हान होतं, म्हणजे मुलाचं आव्हान आम्ही मानतच नाही. आणि हा मुलगा म्हणजे निवडून येऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि सगळे सर्वे सांगतात, त्यांचा भाजपचा सर्वे सांगतो आणि विशेषतः जनमानसाचा जो सर्वे असतो तो सर्वे सांगतो की हा संतोष दानवे निवडून येत नाही आणि तो निवडून येण्यासाठी त्यांनी काही कामही काही केलेलं नाही. आणि 10 वर्ष हे विनाकारण या मतदारसंघातल्या लोकांचे वाया गेलेले. पण तो कुठतरी लोकांना गुमराह करायचं, कुठतरी वेगळ्या दिशेने न्यायचं, हा प्रकार त्यांनी आतापर्यंत केला. पण ते आता सगळे त्यांचे धंदे सगळे बंद झालेले आहेत. आणि ते आता फार झालं तर एक 10-5 लोक छोटे मोठे उभे करू शकतात मतदारसंघात आणि लोकांची दिशाभूल करू शकतात. पण आपण पण लोकसभेला लोकांनी मतदान केलेलं नाही, कारण इथेही आता 25-30 लोक अपक्षाने उभे केले होते लोकसभेला सुद्धा, पण त्याचा काही परिणाम झाला नाही. आणि लोकांनी एकदा जर ठरवलं तर संतोष दानवेला पाडायचं एकदा पक्क झालं तर त्याला आता कोणी वाचू शकत नाही. आणि त्यामुळं आम्हाला स्पष्ट संकेत आहे की बाबा तुम्ही गावोगावी फिरवा. म्हणून मी खूप मोठा जनसंपर्क या तसं पहिल्यापासून आहे, पण आता मतदारसंघात मी फिरतोय तर लोक स्वतःहून जवळ येतात. सर्वसामान्य व्यक्ती, वकील आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, सगळ्या समाजाचे लोक आहे, सगळ्या जातीचे लोक आहेत. आणि याच्यामध्ये सगळे लोक या माणसाच्या विरोधात आहे. कारण या माणसाची भूमिका आपण पाहिली, कधी आता विशेष सामाजिक प्रश्न या जिल्ह्यात निर्माण झाला तर हा माणूस कधी ओबीसीच्या बाजूला नव्हता, हा माणूस कधी मराठा आरक्षणाच्या बाजूला नव्हता. त्याच्यामुळं या माणसाची संदिग्ध भूमिका कायम राहिलेली आहे. आणि या संतोष दानवेकडून तर काही अपेक्षाच नाही आहे, कारण तो आमदार म्हणून त्याचं काम असं उल्लेखनीय काही असं डोळ्यात भरण्यासारखं असं कुठलंच काम दिसत नाही. त्याच्यामुळे लोकांनी ठरवलेलं आहे की या माणसाला आता घरचा रस्ता दाखवायचा. आणि तो घरचा रस्ता दाखवायचा असेल तर शिवसेनेलाच ही उमेदवारी मिळाली पाहिजे, असा आमचा कायम आग्रह शेवटपर्यंत आमच्या उद्धव साहेबांकडे आणि आमच्या महाविकासाकडे राहणार आहे. आणि नेत्यांनी सुद्धा अगदी ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे, खरा सर्वे काय आहे, इथं कोण निवडून येऊ शकतो, कोण संतोष दानवेला पाडू शकतो, या दृष्टीनं अतिशय गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि जी फॅक्ट आहे म्हणजे त्यानुसार विचार करून ही जागा त्यांनी शिवसेनेला सोडली तर इथं फार मोठा आपला विजय होईल, असे मला म्हणजे अगदी मनापासून म्हणजे माझी इच्छा आहे. आणि इच्छा आहे म्हणल्यापेक्षा ही सर्वसामान्य लोकांची जनतेची इच्छा आहे की ही जागा शिवसेनेला सुटावी आणि इथला आपला आमदार व्हावा. बरं, रावसाहेब दानवेंना पाडण्यामध्ये राष्ट्रवादीचा पण वाटा आहे, एकूणच महाविकास आघाडी म्हणूनच राहिली. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे शिवसेनेमुळेच रावसाहेब दानवे पडलीत की राष्ट्रवादीमुळे शरद पवारांच्या? नाही, ही गोष्ट खरी आहे की रावसाहेब दानवे हा शिवसेनेमुळेच आता पण निवडून येत होता आतापर्यंत. आणि यावेळेस ही जी निवडणूक अंगावर घेतली तर अगदी पैठणपासून जालना भोकरदन सगळ्या ठिकाणी शिवसेनेने ही निवडणूक अतिशय अग्रेसिव्ह लढली, त्यांना अंगावर घेतलं. कारण उद्धव साहेबाला ज्या पद्धतीने या भाजपवाल्यांनी घालवलं होतं तर तो बदला घेण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये रावसाहेब दानवेला पाडायचं हा चंग बांधला. आणि आम्ही खूप म्हणजे त्यांच्यावरती तुटून पडलो होतो, रात्रंदिवस आम्ही लढलो. आणि की जी गोष्ट अशक्य वाटत होती भाजपला किंवा राज्यातल्या लोकांना, जिल्ह्यातल्या, की रावसाहेब पडणार नाही, परंतु ते आम्ही खऱ्या अर्थानं करून दाखवलं. विशेषतः शिवसेनेनं हे काम केलेलं आहे. आणि कल्याण काळे यांनी जाहीरपणानं सांगितलेलं आहे की मी जो निवडून आलो तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा
हा शिवसेनेचा आहे आणि त्यामुळं आमची उमेदवारी या ठिकाणी प्रबळ मानायला काही हरकत नाही. एकूणच रावसाहेब दानवे यांचा पराभव करण्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा आहे आणि अर्थात त्यांच्या मुलाला पराभव करण्यासाठी सुद्धा शिवसेनाच लागेल अशाच प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, भोकरदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.